जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, जेव्हा पण आपल्याला एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा स्विंग ट्रेडिंग करायची असते, आपण त्या स्टॉकचे टेक्निकल लेवल बघत असतो. त्यासोबत जोड असते फंडामेंटलची. त्या कंपनीचे आपण फंडामेंटल पण बघत असतो. पण काही व्यक्तींचा या ठिकाणी गोंधळ होत असतो की एखादा स्टॉक मला जर स्विंग ट्रेडिंगसाठी शोधायचा आहे, त्या स्टॉकमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मी कोणकोणत्या कंपन्यांचे फंडामेंटल बघू, त्यांना समजत नाही. मग त्यासाठीचा आजचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. तर आजच्या दिवशी आपण असंच एक स्कॅनर बनवणार. त्यामध्ये चांगल्या कंपन्या ज्या असणार, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅप चांगल्या प्रकारचं असतं, त्या कंपनीवरती कमी प्रमाणात कर्ज असतं, अशा कंपन्यांचा आपण स्कॅनर तयार करणार, जेणेकरून तुम्ही चांगली कंपनी त्यातून शोधू शकतात आणि त्यांचे टेक्निकल बघून त्यांच्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकतात किंवा लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट पण करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच एक स्कॅनर या ठिकाणी बनवून दाखवणार. तुम्ही स्वतः ते स्कॅनर बनवू शकतात. काही मोजक्या गोष्टी असतात फंडामेंटलच्या, जर तुम्हाला माहीत असतील तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात आणि चांगल्या कंपनीचे स्टॉक पण तुम्ही शोधू शकतात. आता मी मोजके काही गोष्टी टाकत असतो. तुम्ही मागे पण एक स्कॅनर बघितलेलं होतं. काही मोजक्या गोष्टी मी त्या ठिकाणी टाकत असतो. तुम्हाला वाटलं त्यामध्ये तुम्ही अजून ॲडिशन करू शकतात. ठीक आहे, रिझल्ट अजून चांगला मिळेल तुम्हाला. जर तुमचे फंडामेंटल चांगले असतील, तुम्हाला फंडामेंटल जर कंपन्यांचे माहीत असतील, तर तुम्ही अजून माहिती त्या स्कॅनरमध्ये टाकू शकतात. आज त्याच गोष्टी या ठिकाणी शिकून घ्यायच्या आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर या सर्व गोष्टी शिकण्यासाठी आपण जाणार लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी कंपनीचे फंडामेंटल बघण्यासाठी एका स्क्रीनर सॉफ्टवेअरचा वापर करणार आहोत. त्याचं नाव आहे स्टॉक स्क्रीनर. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं जे ब्राउझर असतं, क्रोम ब्राउझर, त्यावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे फक्त स्टॉक स्क्रीनर. स्टॉक स्क्रीनरवरती क्लिक करायचे तुम्ही. क्लिक केलं की पहिलीच या ठिकाणी वेबसाईट ओपन होत असते. सुरुवातीला दिसेल बघा, स्क्रीनर, स्टॉक स्क्रीनर अँड फंडामेंटल ॲनालिसिस टूल फॉर इंडियन मार्केट असं लिहिलेलं असतं त्या ठिकाणी. त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती जाऊन आपण पूर्ण माहिती भरणार. कशा पद्धतीने ती माहिती भरायची ते पण मी तुम्हाला सांगेल. व्यवस्थित बघायचा व्हिडिओ फक्त, असं नाही की स्किप करायचा. तुम्ही आत्ता 1 मिनिटांचा व्हिडिओ बघितला, डायरेक्ट जंप मारली 5 मिनिटांवरती, तर काहीच समजणार नाही. त्यामुळे त्याला काय करायचं, तुम्ही स्टेप बाय स्टेप जायचं असतं. स्टेप बाय स्टेप तुम्ही जर गेले तर तुम्हाला समजायला सोपं होईल. ठीक आहे. तर ही जी वेबसाईट ओपन होत असते यावरती क्लिक करायचं आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फंडामेंटल सांगितलेले होते, तेच फंडामेंटल आपण इथे टाकणार. जसं तुम्ही एखाद्या कंपनीचा चार्ट ओपन केला किंवा एखाद्या कंपनीचे फंडामेंटल तुम्हाला बघायचे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. पण आपण जेव्हा इथे स्कॅन करणार, पूर्ण स्टॉक त्यामध्ये येत असतात. मग तुम्ही कोणत्या एका कंपनीची निवड करू शकतात. आपण हे फक्त फंडामेंटल बघणार. टेक्निकलसाठी तर तुम्हाला चार्ट बघावंच लागणार आहे, त्या ठिकाणी जावंच लागणार आहे. पण ज्या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग असतात ते आपल्याला इथे स्कॅन करायचे आहे. समजतं. मग असं पेज तुमच्यासमोर ओपन होत असतं. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही लॉग इन पण करू शकतात. जसं मी माझं जीमेल आहे त्यामधून या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही पण होऊ शकतात. जेव्हा तुम्हाला स्टॉक स्कॅन करायचे असतात तुम्हाला लॉग इन व्हावं लागतं. यामध्ये काही अडचण नसते, तुम्ही इथे जाऊन करू शकतात. वरती इथं ऑप्शन असतात बघा, फीड, स्क्रीन्स आणि टूलचा. तर याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं असतं स्क्रीनवरती. वरती दिसतंय ना स्क्रीन्स, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन होणार. मग इथून पुढे आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात फंडामेंटलच्या ते या ठिकाणी टाकायच्या. मग इथे ऑप्शन येईल तुमच्यासमोर क्रिएट न्यू स्क्रीन, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं असं पेज ओपन होईल. मग आपल्याला जे पण फंडामेंटल कंपनीचे बघायचे असतात, आता मेन फंडामेंटल आपण कोणते बघत असतो ते आपल्याला बघायचं आहे. समजतं आहे. खूप सारे फंडामेंटल असतात. तुम्ही जर डीपली गेले तर आपले काही वर्ष त्यामध्ये जाऊ शकतात शिकण्यासाठी. पण जसं तुम्हाला सोप्या सोप्या गोष्टी माहीत आहे, कंपनीचा पी किती असतो, किती असला पाहिजे तो, ते तुम्ही टाकू शकतात. कंपनीचा मार्केट कॅप, ज्या पण महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात त्या तुम्ही टाकू शकतात. ROE, ROCE या गोष्टी ज्या असतात तुम्ही टाकू शकतात या ठिकाणी. ठीक आहे, मी तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवतो. तुम्ही स्वतः पण या गोष्टी करू शकतात. सोपं असतं, अवघड नाही आहे. ठीक आहे. तुम्ही चांगल्या कंपन्यांचे स्टॉक या ठिकाणी शोधू शकतात. आपण सुरुवातीला कोणत्याही कंपनीचं काय बघत असतो, मार्केट कॅप. मग इथे तुम्ही सर्च करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मार्केट कॅप टाकायचं. मी टाईप करतो मार्केट कॅप. मार्केट कॅप टाकलं का 1 नंबरलाच येते बघा, मार्केट कॅपिटलायझेशन. आपण शॉर्टमध्ये त्याला म्हणत असतो मार्केट कॅप. कंपनीचं टोटल मार्केट कॅप किती आहे याच्यावरती क्लिक करायचं. आलं, स्पेस द्यायचा फक्त इथे. काय द्यायचं, स्पेस. आता हे तुमच्यावरती डिपेंड करायचं की एखादा स्विंग ट्रेडिंग स्टॉक तुम्हाला निवडायचा आहे, त्याचं मार्केट कॅप किती असलं पाहिजे. ते 1,000 करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे का, 5,000 करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे का, किंवा एखादी कंपनी 10,000 करोडपेक्षा जास्त असली पाहिजे का.
मी टाकणार का ही कंपनी 5,000 करोडपेक्षा जास्त असली पाहिजे, म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅप 5,000 करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे. मग इथे आपल्याला ग्रेटर दॅनचं साईन वापरायचं असतं. मागे एक व्हिडिओ बनवला होता बघा, मी तुम्हाला हे साईन सांगितलेले होते. हे असतं ग्रेटर दॅन आणि हे असतं लेस दॅन. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन या सिम्बॉलचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. समजते ना? कसं करायचं बघून घ्या, नाही तर तुमच्याकडून एरर येणार इथे. मार्केट कॅप लिहिलं की याच्यामध्ये स्पेस द्यायचा आणि इथे साईन द्यायचं ग्रेटर दॅनचं आणि पुन्हा स्पेस द्यायचा आणि इथे काय लिहायचं, कंपनीचा मार्केट कॅप 5,000 करोडपेक्षा जास्त असला पाहिजे. मग तुम्ही इथे 1,000 करोड पण टाकू शकतात, 10,000 करोड पण टाकू शकतात, काही पण टाका. मी टाकतो 5,000. 1 2 3 5,000 करोड. आता तुम्हाला CR लिहायची गरज नाही येते, नाहीतर काही जण CR लिहितील, एरर येणार येते. इथं दिलेले बघा, मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ द कंपनी ॲट करंट मार्केट प्राईस रुपीज करोड, आपोआप येतं. तुम्हाला इथे CR टाकायची गरज नाही. बरोबर. इथे पुन्हा काय करायचं, स्पेस द्यायचा आणि AND करायचं, अँड केलं. जेव्हा तुम्ही या ठिकाणी AND टाकतात म्हणजे अँड टाकतात, आपोआप कर्सर खाली येत असतो तुमचा, तुम्हाला खाली घेऊन यायची गरज नाही आहे. ठीक आहे, आपोआप येणार. आता हे झालं मार्केट कॅप. दुसरी गोष्ट काय पाहिजे तुम्हाला, प्राईज अर्निंग रेशो, PE. तुम्ही इथे टाईप करायचं प्राईज अर्निंग रेशो. इथे येतं बघा, प्राईज टू अर्निंग. PE म्हणजे काय, प्राईज टू अर्निंग रेशो. आपण म्हणतो ना की एखाद्या कंपनीचा PE जो असतो तो किती असला पाहिजे, 20 ते 30च्या दरम्यान. पण मी तुम्हाला प्रत्येक वेळेला काय सांगतो की फक्त कंपनीचा PE बघून आपण कंपनीमध्ये कधी स्विंग ट्रेडिंग करायची नाही किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. एखादी कंपनी अशी पण असते तिचा PE 40 असतो, पण ग्रोथ चांगली असते त्या कंपनीमध्ये आणि भविष्यात पण होणार असते. मग या ठिकाणी आपल्याला प्राईज अर्निंग रेशो बघायचा असतो. इथे काय करायचं, स्पेस द्यायचा. इथे पण आपण काय टाकणार, मग लेस दॅन, कितीपेक्षा कमी पाहिजे. लेस दॅन केव्हा, जेव्हा आपल्याला PE कमी पाहिजे असतो, आपण इथे साईन वापरणार लेस दॅनचं. मी टाकतो लेस दॅन इथे, पुन्हा स्पेस द्यायचा. आता हे किती असलं पाहिजे, आपण टाकूया 40पेक्षा कमी किंवा 30पेक्षा कमी, तुम्ही काही पण टाकू शकतात. मी टाकतो 40. एखाद्या कंपनीचा PE 40पेक्षा कमी असला तरी चालेल, अशा कंपनीमध्ये मी स्विंग ट्रेडिंग करणार किंवा गुंतवणूक करणार, अशी कंपनी. समजलं. इथे पण स्पेस द्यायचा आणि AND लिहायचं, अँड. आपोआप तुम्हाला 3 नंबरवरती घेऊन आलं बघा. 2 गोष्टी झाल्या आपल्या. आता तिसरी गोष्ट आपल्याला काय टाकायची की ह्या कंपनीचा ROE, रिटर्न ऑन इक्विटी, आणि दुसरं असतं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. अशा 2 गोष्टी असतात, त्या टाकायच्या आपल्याला. मी टाकतो सुरुवातीला रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न इथं येतं बघा, रिटर्न ऑन इक्विटी आपोआप येतं. क्लिक करायचं, त्याला क्लिक केलं, पुन्हा स्पेस द्या. आता ROE किती असला पाहिजे, एखाद्या कंपनीचा ROE असतो तो 20पेक्षा जास्त असला तर अधिक चांगलं, 20पेक्षा अधिक असला तर चांगलं, 20%पेक्षा. आपण लिहूया 10 इथे, आपल्याला बघायचं आहे 10पेक्षा असला तरी चालेल, काही अडचण नाही आपल्याला. मग आपण काय करणार, ग्रेटर दॅन. इथे जे साईन वापरणार आपण ग्रेटर दॅनचं, ग्रेटर दॅन, पुन्हा स्पेस द्यायचा, किती, 10%पेक्षा जास्त, 10%पेक्षा जास्त, आणि या ठिकाणी सिम्बॉल टाकायचं पर्सेंटेजचं, पुन्हा स्पेस द्यायचा, AND, अँड. 3 गोष्टी झाल्या आपल्या. आता चौथी गोष्ट आपल्याला टाकायची ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. ते पण आपण 10%च टाकूया, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. इथे येऊन जातं बघा, केलं क्लिक त्याच्यावरती. पुन्हा इथे आपल्याला स्पेस द्यायचा, ते पण पाहिजे ग्रेटर दॅन, किती, 10%पेक्षा जास्त. 20%पेक्षा असेल तर अजून चांगलं, 20%पेक्षा असेल तर अजून चांगलं. ठीक आहे. इथं पर्सेंटेजचं साईन द्यायचं, पुन्हा इथे काय म्हणायचं, अँड. आता इथे बघा तुम्हाला येतं की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय असतं, इथं आलेलं बघा. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला हे व्हिडिओ घेऊन येईल. येणाऱ्या दिवसांमध्ये जे फंडामेंटल असतात हे तर फक्त तुम्हाला टाकून दाखवतो आहे, पण यांची डीपली व्हिडिओ येणार. ROE काय असतं त्याच्यासाठी माझे 15 मिनटं जाऊ शकतात, असे डीपली व्हिडिओ येणार. ठीक आहे, फक्त आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. पुन्हा इथे काय करायचं, अँड टाकायचं, अँड. पुन्हा आले 3 गोष्टी झाल्या. आपलं झालं मार्केट कॅप, प्राईज अर्निंग रेशिओ, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, या गोष्टी झाल्या आपल्या. आता तुम्हाला पाहिजे की या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग पण असली पाहिजे, म्हणजे 50 ते 60%पेक्षा जास्त प्रमोटर होल्डिंग असली पाहिजे. मग तुम्ही इथे सर्च करायचं आहे प्रमोटर होल्डिंग. हे सोपं जाणार तुमच्यासाठी, बघा, नाही तर तुम्ही करून बघा. प्रमोटर होल्डिंग इथे आली, प्रमोटर होल्डिंग. आता ही किती असली पाहिजे, आपण म्हणू शकतो की 50%पेक्षा पाहिजे. मग असं नाही की एखाद्या कंपनीमध्ये 0 असते प्रमोटर होल्डिंग, ती खराब नसते मित्रांनो. ठीक आहे, लक्षात घ्या.
ज्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग 0 असते म्हणजे ती खराब नाही आहे, HDFC बँक आहे, तिच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग 0 आहे, पण ती खराब आहे का नाही, असं काही नसतं. तर आपल्याला इथे टाकायचं आहे, आपल्याला हे स्कॅन करायचं आहे. मग आपण काय करणार, प्रमोटर होल्डिंग ग्रेटर दॅन स्पेस 50%पेक्षा जास्त टाकणार, पुन्हा स्पेस AND टाकलं. आता मला एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे, मला काय वाटतं की DII जे असतात म्हणजे त्याच्यामध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन येत असतात. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन म्हणजे आपले म्युच्युअल फंड कंपनी असतात, NBFC असतात त्या ठिकाणी, ते आपण गुंतवणूक करतात मार्केटमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये ते गुंतवणूक करत असतात. मग त्यांची होल्डिंग पण पाहिजे. जसं म्युच्युअल फंड कंपनी असतात बघा, AMC असेट मॅनेजमेंट कंपन्या, त्या पण काय असतात, एक DII असतात, त्यांना पण आपण DII म्हणत असतो. मग त्यांची होल्डिंग त्या कंपनीमध्ये असली पाहिजे. मला अशी कंपनी निवडायची स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा गुंतवणुकीसाठी. मग मी या ठिकाणी टाकणार DII आलं, DII होल्डिंग. ती पण किती पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये समजा DIIची होल्डिंग 5%पेक्षा जास्त असली पाहिजे, ग्रेटर दॅन, पुन्हा स्पेस द्यायचा, 5% करायचं, इथे पर्सेंटेज लिहायचं आणि 5% टाकायचं, झालं. पुन्हा इथे काय लिहायचं, AND. या गोष्टी टाकल्या तुम्ही, 5 गोष्टी झाल्या. मार्केट कॅप, प्राइस अर्निंग रेशिओ, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, प्रमोटर होल्डिंग, DII होल्डिंग, हे टाकू शकतात तुम्ही. तुम्हाला वाटलं FIIचं पाहिजे तुम्हाला, तुम्ही टाकू शकतात FII होल्डिंग, ती पण टाका, ग्रेटर दॅन 5%पेक्षा जास्त, स्पेस द्यायचा, ग्रेटर दॅन स्पेस 5% टाकू शकता तुम्ही. जी पण गोष्ट तुम्ही इथे टाकतात ना ती इथे येते, FII होल्डिंग, टोटल फॉरेन इन्स्टिट्यूशनल होल्डिंग ॲज पर लेटेस्ट शेअर होल्डिंग फायलिंग. जे कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न असतात ना त्यानुसार येत असतात ते. समजलं, 5%पेक्षा एखाद्या कंपनीमध्ये असेल FIIची होल्डिंग, ती कंपनी तुम्हाला इथे दाखवणार. मग ती अशा अनेक गोष्टी असतात, तुम्ही टाकू शकता जे जे तुम्हाला पाहिजे असतं. ज्या पण गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात त्या तुम्ही इथे टाकायच्या असतात. आता या गोष्टी मी टाकल्या, कोणकोणत्या झाल्या, मार्केट कॅप, त्यानंतर प्राइस अर्निंग रेशिओ, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, प्रमोटर होल्डिंग, DII होल्डिंग, FII होल्डिंग. तुम्ही अजून एक गोष्ट टाकू शकतात की डेप टू इक्विटी रेशिओ, अँड करू टाका, अँड करा, आले खाली डेप टू इक्विटी रेशिओ. हा पण पाहिजे किती, लेस दॅन, इथं लेस दॅन करावं लागेल तुम्हाला, लेस दॅन. हे बघा इथे दिलेलं असतं, डेप टू इक्विटी म्हणजे काय, टोटल डेप्ट ऑफ द कंपनी अपॉन फंड्स फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. ताबडतोब येत असतं इथं, तुम्हाला ती माहिती पण मिळत असते. मी तुम्हाला सांगितलं ना याचे डीपली व्हिडिओ येतील, हे समजणार नाही तुम्हाला, डीपली व्हिडिओ बनवून मी पोस्ट करेल. आता ह्या व्हिडिओमध्ये जर सांगायला गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा बनेल, नंतर व्हिडिओ टप्प्याटप्प्यात येणार. समजा मला पाहिजे 0.20, ठीक आहे, 0.20, बाकी याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही तुम्हाला, एवढंच टाकायचं आहे. हे आलं. डेप टू इक्विटी रेशिओ पण आपण टाकला. त्यानंतर आपण इथे काय टाकू शकतो अजून, समजा याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट ॲड करायची, कंपनीचं नेट प्रॉफिट किती असलं पाहिजे, समजलं. आपण इथे पुन्हा AND टाकणार, AND, पुन्हा खाली आलं. एवढ्या गोष्टी आपण लिहितोय, लक्षात ठेवा, ज्या महत्त्वाच्या असतात. जसं आपण मागे व्हिडिओ बनवला ना त्यात सांगितलेलं मी सर्व, आपण या ठिकाणी त्याला डिप्लॉय करतोय. कंपनीचं नेट प्रॉफिट येणार इथे बघा, नेट प्रॉफिट हे आलं बघा, नेट प्रॉफिट हे असलं पाहिजे, ग्रेटर दॅन म्हणजे जास्त असलं पाहिजे. किती, स्पेस द्यायचा, प्रत्येक वेळेला इथे स्पेस द्यायचा. किती असलं पाहिजे, तुम्हाला वाटतं ते 100 करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे, ठीक आहे ना. ते येत असतं लास्ट 12 मंथ्स, इथे येतं बघा, नेट प्रॉफिट्स ऑफ द कंपनी ड्युरिंग लास्ट 12 मंथ्स, समजलं ना. ते पाहिजे समजा तुम्हाला 100 करोडपेक्षा जास्त. आता CR लिहिण्याची गरज नाही, फक्त आकडा तुम्हाला टाकावा लागेल इथे 100चा. आता इथे लास्टला एवढं लिहून झालं आहे आपलं, एवढं आपलं टाईप करून झालेलं, एवढ्या गोष्टी आपल्याला स्टॉकमध्ये बघायच्या. आता हे स्कॅन होऊन येणार. आता ह्या ठिकाणी मात्र तुम्ही AND लावायचं नाही, शेवटी असंच ठेवायचं आणि इथे रन धिस क्वेरी करा. ह्या कंपन्या तुमच्या सर्च होऊन येतात. त्यांचं ROE चांगलं, ROCE चांगलं, ठीक आहे, त्यांचं नेट प्रॉफिट चांगलं, त्या कंपन्यांचा PE, सर्व काही या ठिकाणी येत असतं. एवढ्या कंपन्या येत असतात. मग त्यामध्ये बघा कोल इंडिया, TCS, कॅस्ट्रॉल इंडिया, हे सर्व काही येतं असतं. एवढ्या कंपन्या आल्या बघा त्याच्यामध्ये. नेक्स्ट पेज पण येते, दुसऱ्या पेजवरती गेले, इथे पण कंपन्या येतात. रूट मोबाईल येतं बघा, ICRA, सन फार्मा, मारुती सुझुकी, अल्केम लॅब, अंबुजा सिमेंट, अशा स्ट्रॉंग कंपन्या तुमच्यासमोर येणार. इथं सुरुवातीलाच आल्या बघा, कोल इंडिया, TCS, कॅस्ट्रॉल इंडिया, हे सर्व काही तुमच्यासमोर येत असतं. हे बघा तुमच्यासमोर आलेलं आहे.
मग याच्यामधून तुम्हाला जी पाहिजे कंपनी तुम्ही निवडू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी. जसं आता TCS कंपनी आली, या शेअरची किंमत जरा जास्तच आहे. माझ्याकडे 10,000 रुपये फक्त. माझे किती येणार? 2 शेअर येणार. मला नाही घ्यायचं आहे शेअरला. कोल इंडियाची कंपनी आहे, 466 रुपये करंट मार्केट प्राईस आहे त्याची. त्या कंपनीची निवड मी स्विंग ट्रेडिंगसाठी करू शकतो किंवा लाँग टर्मसाठी बाय करू शकतो. मग तुम्हाला या ठिकाणी जेव्हा बाईंग सेलिंग करायचं असेल तर तुम्ही त्यांचे टेक्निकल बघणार. टेक्निकल तुम्हाला बघावे लागणार आहे. मग त्यासाठी चार्टवरती जावं लागणार. जो पण तुम्ही ब्रोकरेज प्लॅटफॉर्म वापरत असतात, जायचं आणि कंपनीमध्ये बघायचं ती चांगल्या लेवलवरती आलेली आहे का, ट्रेंड कोणता आहे त्या कंपनीचा, सर्व बघायचं. मग याच्यामध्ये पण बाकीचे जे फंडामेंटल असतात कंपनीचे ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही या कंपनीवरती क्लिक करू शकता. जसं मला TCSला बघायचं आहे, TCSवरती क्लिक करायचं. हे पेज ओपन होऊन येतं बघा. इथे सर्व येतं, याच्यामध्ये सर्व गोष्टी जे पण कंपनीचे फंडामेंटल असतात ते तुम्हाला इथे दिसणार सर्व गोष्टी. हे बघा, आपण TCSला ओपन केलेलं आहे. TCSचा मार्केट कॅप, त्याची करंट मार्केट प्राईस, त्याचा हाय लो 52 वीक हाय लो असतो तो, स्टॉकचं PE किती आहे, त्याची बुक व्हॅल्यू, डिव्हिडंड किती देते ती कंपनी, ROC बघा 58%, ROE 46%, त्याची फेस व्हॅल्यू किती 1 आहे, त्या कंपनीचं डिव्हिडंड येईल. या ठिकाणी पुन्हा आलं डिव्हिडंड येईल. इथे पण डबल आलं. सेल्स किती, मार्केट कॅप डबल आलं इथे, ते पण सेल्स क्वार्टरली किती आहे, हे सर्व काही येतं असतं इथे. EPS आलं, अर्निंग पर शेअर आलं, डेप टू इक्विटी किती आहे 0.08 आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो दिसतात. खूप इझी असतं फाइंड आउट करणं. फक्त आता कन्सेप्ट कसं आहे सर्वांना माहीत नाही. PE काय असतो, तुम्ही यूट्यूबवरती पण जातात, शॉर्टमध्ये सांगितलं जात असतं, पण त्याला डीपली कसं बघायचं, त्याने आपण काय अंदाज लावू शकतो ते माहीत नसतं लोकांना. समजतं? मग त्याला समजून घेण्यासाठी आपण डीपली याचे व्हिडिओ बनवणार टप्प्याटप्प्यांमध्ये. ते बनवले की आपोआप तुम्हाला लक्षात येणार. पण अशा पद्धतीने पण तुम्ही चांगल्या फंडामेंटल कंपनी ते शोधू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचे असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. या सर्व गोष्टी इथे दिलेल्या असतात. हे बघा, कंपनी इज ऑलमोस्ट डेप्ट फ्री, म्हणजे कंपनीवरती जवळजवळ कर्ज नाही आहे. ठीक आहे ना. कंपनीचं जे ROE आहे, रिटर्न ऑन इक्विटी, ते पण चांगल्या प्रकारचं आहे. सगळं काही दिलेलं असतं इथं, पूर्ण डाटा असतो. ठीक आहे, याच्यामध्ये बॅलन्स शीट पण असते, खूप काही असतं शिकण्यासारखं. मी जर सांगायला गेलो खूप वेळ जाणार याच्यामध्ये. व्हिडिओ 2 तासांचा बनवू शकतो हा. वाटलंच तर स्टॉक स्क्रीनवरती आपण सेपरेट एक ट्युटोरियल बनवूया. मी हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं की आपण फंडामेंटल स्टॉक कसे स्कॅन करायचे असतात त्या ठिकाणी. समजलं? माझ्या मते ही गोष्ट सर्वांना समजलेली असेल, कशा पद्धतीने आपण एक फंडामेंटल कंपनी ह्या स्टॉक स्क्रीनरमध्ये शोधू शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण प्रॅक्टिकली करून बघायचं आहे, या गोष्टी टाकायच्या आणि चांगल्या कंपन्यांचे स्टॉक शोधायचे. समजलं? आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. कॉमेंटची संख्या दिवसेंदिवस कमी पण होत चाललेली आहे. व्हिडिओ बघतात पण कॉमेंट करत नाही. कॉमेंट करत चला. ठीक आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.